बोला वहिनी. भाऊजी ऐका ना, तुम्ही यांच्या इतके जवळचे, म्हणजे यांच्या सोबत मी कमी तुम्ही जास्त झोपलेले. वहिनी काय बोलायला लागले? एकतर त्याचं लग्न झालंय, माझं लग्न बाकी. माणूस कोणत्या टेन्शन मध्ये, तुमचं काय चाललंय? अहो म्हणजे तुम्ही एका ताटात जेवलेले, एका डब्यात सोबत गेलेले, लहानाचे मोठे सोबत झालेले. अहो एका गोदडीत झोपलेले. तुम्ही कशाला अर्थाचा बेअर्थ करताय बरं? तुम्ही ना त्यांना गार्डन मध्ये घेऊन, मला त्यांना सरप्राईज द्यायचं. बरं ठीक आहे, आणतो. यार पुढे आणलं तो मला येड्या. अरे सरप्राईज झालं, गपची बस, शांत बस. थोडं बिदम खात नाही, काय नाही. मला कायचं सरप्राईज रे येड्या? अरे कोणतं सरप्राईज सांग ना बाबा. का रशियन बिशन गिफ्ट करतो का काय? का मग ती कोमलला तो मा प्रपोज मारला? अरे तुला मजाक मध्ये म्हणलो होतं बरं मी येड्या, जरसं येड्यावर न करायचो. का मग ती 10वीची निकिता यायचं म्हणती, काय विषय? का मग ती 12वीची शिल्पा लग्न होऊन जाईल, नवऱ्याला सोडून यायचं म्हणते, काय विषय येड्या? का मग ते थर्ड इयरच्या 4-5 पुरी बावळ्या झाल्या माय वाचून. अरे येड्या मी कालच बायकोला म्हणलो रे आपला पुढच्या वर्षात पाळणा हल्ला पाहिजे. जर शिकरूसली ती मायावर नाराज झाली आणि माहेराला गेली, मला माहिती ती आज ना उद्या हा म्हणणारच आहे. पण तू असं येड्या नको करायचो येड्या. कोणतं सरप्राईज सांग ना. आणि असं मुख गेल्यावर काय करतो? जर बोल ना, 2 शब्द बोल ना. बावळ्या मायला मै बायको सायको आहे का ठायको यार, मलाच कळत नाही यार. चौकडच दिसती मला भूतावानी. बाप बायकोची ओळखीचा हाती बायको. कोण होत्या त्या? कोण होत्या? कोण होत्या त्या? कोण होत्या त्या एका वाक्यात उत्तर द्या, संदर्भाचं स्पष्टीकरण देतो मी. त्या होत्या याच्या मानलेल्या बहिणी, मी होतो याचा दाजी. आणि मित्राच्या बहिणी म्हणजे काय आपली जबाबदारी नाही? अरे आपली जबाबदारी आहे. उगा मी म्हणलं याच्या त्याच्या वाट्याला जाण्यापेक्षा आपल्या वाट्याला आलेलं काय बरं नाही? वा, चांगली भूमिका होती तुमची. आता माझी भूमिका ऐका. एक टांग माझ्यासाठी, दुसरी पण टांग माझ्यासाठी. एक हात तेवढा गळ्यात लटकवायला आणि दुसरा हात फक्त तेवढा धुवायला. चला घरी. चलो जैसे जाते कर्म तैसे बळ देतो रे ईश्वर. मला एखादा बेड बुक करून ठेव रे. चांगला नारळ पाणी घेऊन ये भाड्या. 20 रुपये खर्च झाले की भाऊजी. मग काही खरं नाही.